प्रहारचे बच्चू कडू यांचा महाएल्गार जो ट्रॅक्टर मोर्चा आहे तो तब्बल 130 किलोमीटर पार करून रात्रीला सुकळी या गावी पोहोचला आणि आज सकाळी 9 वाजता इथून नागपूरकडे प्रयाण करणार आहेत। तत्पूर्वी आपण दृश्यामध्ये बघतोय की कार्यकर्त्यांनी नाश्ता संपूर्ण केलेला आहे आणि आता हा महाएल्गार मोर्चा नागपूरकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो संपूर्ण कार्यकर्ते मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत संपूर्ण तयार झालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी 9 वाजताची पत्रकार परिषद जेव्हा बच्चू कडूंची झाली त्यानंतर लगेच नागपूरकडे जाणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे मोर्चेकरी आहेत काही प्रहारचे कार्यकर्ते आहेत जसं की सांगली साताऱ्यावरनं सुद्धा काही कार्यकर्ते आलेले आहेत। काकाजी काय सांगाल तुम्ही? आम्ही या ठिकाणी अहिल्यानगर मधून श्रीगोंदा तालुक्यातून या आंदोलनासाठी आलेलो आहे। अतिशय शेतकऱ्याची भयानक परिस्थिती झालेली आहे। पाण्यामुळे सगळे पिकं गेलेले आहेत। महाराष्ट्र शासनाचं सरकार आपल्या शेतकऱ्याला बाजार द्यायना। आज हमी भाव असताना सुद्धा व्यापारी कमी बाजारात माल खरेदी करतोय आणि शेतकऱ्याची लूट करतोय। तरी महाराष्ट्र शासनाचं सरकार याच्याकडे डोळे झाक करतंय। शासन खरेदी जो माल आहे तो खरेदी करीत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यावरती भयानक परिस्थिती निर्माण झालेली। आज सुद्धा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी तर केलीच पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्याला प्रत्येक मालाला भाव सुद्धा दिला पाहिजे। भाव दिल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही। कर्जमाफी करून आमच्या शेतकऱ्याला हमी भावाप्रमाणे बाजार मिळाला पाहिजे। आज 8,100चा बाजार असून 5-6 हजारामध्ये व्यापारी माल खरेदी करतोय आणि शेतकऱ्याची लूट करतोय। याच्याकडे महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याकडे जर लक्ष नाही दिलं तर आम्ही या ठिकाणून हलणार नाही। भाव बी दिला पाहिजे, कर्जमाफी बी दिली पाहिजे। महाराष्ट्र शासनाचं शेतकऱ्याला कर्जमाफी करतं म्हणजे उपकार करीत नाही। नक्कीच आपल्यासोबत आणखीनही काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। काय सांगाल या आजचा दुसरा दिवस आहे मोर्चाचा? बस आता थोड्या वेळात अगदी आता बच्चूभाऊ या ठिकाणी येत आहे। सर्व आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना आता थोड्याच वेळात बच्चूभाऊ मार्गदर्शन करणार आहेत आणि मार्गदर्शन झाली की बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वात पुढील आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। आणि मोठ्या प्रमाणात काल रात्री जर का आपण पाहिलं तर वर्धा जिल्ह्यात रात्री 12 वाजता सुद्धा बच्चूभाऊंच्या आंदोलनात स्वागत झाले आणि आता सुद्धा आंदोलन ज्या या ठिकाणी निघाल्यानंतर ट्रॅक्टर रॅली निघाल्यानंतर हजारोंच्या संख्येने प्रत्येक गावात शेतकरी आंदोलन बच्चूभाऊंचं स्वागत करणार आहेत आणि मला वाटतं की नागपूरपर्यंत जवळपास हजारो ट्रॅक्टर हे आंदोलन ठिकाणी पोहोचतील। काय सांगाल तुम्ही या आंदोलनासंदर्भात? काय आंदोलनात असं आहे की सरकार पूर्ण झोपेचं सोंग घेऊन आहे आणि सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी ह्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती आहे। विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही आज या विदर्भावर एवढी हालाकीची परिस्थिती आली। शेतकऱ्याला मदत केली, दिवाळीला मदत केली म्हणून झाली, पण अजूनही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे आले नाही आणि मदत ज्यांच्या खात्यामध्ये जी मदत आली ती पण तटपुंजी आली आहे। अशा सरकारचं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या आंदोलनाच्या माध्यमातून करो या मरो अशी ही आंदोलनाची परिस्थिती राहणार आहे आणि आमचे हक्क सातबारा कोरा आणि शेतमालाला हमीभाव घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। नक्कीच या आंदोलनाचं आमचं एकच राहणार, करो या मरो, आम्हाला आमचा सातबारा कोरा करा तेव्हाच आम्ही हे आंदोलन थांबवू। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवलेलं होतं, परंतु बच्चू कडूंनी सांगितलं की बैठक हे इथेच होईल, त्यानंतर इथेच तोडगा काढा, त्यानंतर आंदोलन थांबेल। आम्ही छातीवर गोळ्या झेलू परंतु सातबारा कोरा करून घेऊच अशी एकंदरीत बच्चू कडूंची मागणी आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, सुकळीबाई, वर्धा।